नमस्कार गाईस, स्वागत तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग्समध्ये. आजचा ब्लॉग डायरेक्ट स्टार्ट केला आपण रस्त्यावरची. बघू शकता तुम्ही आता रेडी व्हिडिओ होऊन मस्त तयार झालेलं आहे. आणि तुम्हाला आता वाटत असेल तर चालले कुठं, तर आज आहे आपल्या स्टँडअप आहे, फेअरवेल आहे 12वीचा, आणि दाखवतो तुम्हाला काय काय होतं. तर गाईस आता गाडी घेऊन निघल्या आणि इथं थांबलेलो. मला काय दिसलं बघा रस्त्यान, चेरी ब्लॉसमची झाड आहे गाईस. तर वरती बघा किती आलेत गाईस चेरी ब्लॉसमची. आता तोपर्यंत मजा घ्या खारघरची. आणि चला आता जातो नावड्याला, दाखवतो तुम्हाला. तर काहीच बघू शकता आता नावड्याला कॉलेजला, आणि सगळी पोरं इथं ऑलरेडी आलेली आहेत. वेदने बघा काहीच कालच नवीन शर्ट आणले. फोटो शूट चालले काहीच. विसिंग मारून आयशा जा मॅचिंग केले वाटतं. कोणच्याशी मॅचिंग ना वाटत बघ, फक्त कलर वेगळा आहे. बस के बस बस आई जाऊ नाक तुला काय त्याचा भाई लांबची असतं, लांब लांब पाला ते बरं. लांब पळत. गाईज आता लिटरली माझ्यासोबत एक स्कॅम झाले. आणि तो स्कॅम असा आहे का, मी रातभर भाषण पाठ केलं आणि आता मॅडम बोलताना का तू बघून पण बोलू शकते. पहिलेच सांगता ना, कशाला बघले असता. फुकट पाठ करायला होता गाईस. काय बोलत होता, एवढं वरती गेलो गाईस पायऱ्या चढून बिडून, आणि आता बोलताना का बघून पण बोलू शकतं. बघू आता चाललो खाली परत, काय सीन आहे बघू. गाईस इथं असं विषय झाले का 8:30ला बोलवलेला कार्यक्रम चालू होणार आहे, आणि आता वाजले किती 9:30 वाजले गाईस. बघू आता 9:30 वाजले आणि अजून कार्यक्रम काही चालू नाही. मॅडम बिडम म्हटलं असं वा 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 भेटते मोज करते बघा गाईस. पॅन्टची वाट लागली इथं बेंचचे मुलं अख्खी पॅन्टची वाट लागली. आधी बघा व्हाईट पॅन्टवर डाग लागले. काय बोलायचं आता, हे जात पण ना गाईस. आजचा दिवस खूपच आनंदाचा आहे आणि भावनिक आहे. इथून पुढे आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या वाटेवर प्रवास करणार असतो, तरी कायम आपल्या हृदयात राहते. आपल्या शिक्षकांनी दिलेले शिकवण आणि मित्रांसोबत घालवलेला सोनेरी क्षण आणि इथला प्रत्येक अनुभव आपल्याला पुढे मोठे होण्यासाठी मदत करेल. कालपर्यंत ज्या गोष्टी नकोशा वाटत होत्या त्या आता मला वाटू लागल्या होत्या. 10वी नंतर नवीन मित्र सुद्धा आयुष्यात आले होते. काही नवीन नाते जोडले गेले पण फक्त 2 वर्षासाठी. यापुढे कॉलेजला न येण्याची नाही तर येण्याचे स्वप्न पाहू. आता ते चेहरे दिसणार नाही जे पहिले रोज दिसायचे. मला या व्यासपीठावर मनोगत मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मान्यवरांचे आभार. जाता जाता एवढे सांगू इच्छितो, गेले जे दिवस राहिल्याच्या आठवणी, गेले ते दिवस राहिल्याच्या आठवणी चिमुकली वागरे आज झालेले बरे. धन्यवाद. येतो स्टेजवर आणि फक्त शिकवतो काय, धडा वाचून दाखवतो आणि निघून जातो. समजलं काय तुम्हाला, नाही समजलं काय त्याला काय टेन्शन नसतं. असे क्वालिटीज आहेत. तुम्ही ज्यावेळी इथून 12वी नंतर जाल त्यावेळी तुम्हाला ते सिनियर कॉलेज समजून जर रेच कॉलेज नसेल तर दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला हा अनुभव येईल. या ठिकाणी आई वडिलांसारखा प्रेम करणारा गुरुजन वर्ग आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देणारी सर्व कमिटी आहे. आणि तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आता जे एक्झाम आहे त्या ठिकाणी म्हणजे कुठेही म्हणजे कॉपी वगैरे न करता, कुठेही गालबोट न लागता आपल्या शाळेला अशा प्रकारची उत्तम परीक्षा पार पाडा. उत्तम आता राहिलेला काही दिवसात तुम्ही अभ्यास करा. अनिल शेठ सर्वांनी सांगितलं तुम्हाला की आता सोशल मीडिया आहे, त्यामधून जो AI सारखे आहे, तुमचे मोबाईल आहेत, मोबाईलला फक्त अभ्यासापुरताच वापरा. कुणी त्या गेम खेळत बसू नका, तुमचा वेळ वाया घालू नका, लक्षात घ्या. आणि तुम्ही तुमच्या घराचं, समाजाचं आणि शाळेचं नाव उज्ज्वल करणारा ज्या जसा दिवस आणि रात्र आहे तसं मोबाईलमध्ये सुद्धा चांगल्या आणि वाईट गोष्टी आहे. तुम्ही त्यातला चांगल्या गोष्टी घेऊन त्याचा उपयोग शैक्षणिक कामासाठी करा आणि परीक्षेत उत्तम यश मिळवा असं तुम्हाला आशीर्वाद देतो आणि मला जोडून सांगतो. धन्यवाद सर.
यानंतर माननीय एकनाथ शेठ साहेब चेअरमन स्थानिक स्कूल कमिटी यांना मी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. तर या शाळेचे आपले रोहानगर फार जवळचे आहे. तुम्ही परत जरी कुठं गेला तरी सहज रस्त्यावरून जाताना आपल्याला आपल्या शाळेची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सहज आपण जाताना की आपण या शाळेमध्ये शिकत होतो, म्हणजे आम्ही पण आम्हाला आठवतं की आता जरी गावाला गेल्यानंतर सहजपणे जाताना की गेल्यानंतर पहिल्यांदा आपली शाळेची आठवण येते. आणि खऱ्या अर्थाने आपण ज्या शाळेमध्ये शिकलोय ती शाळा आपल्या जीवनामधला अविभाज्य घटक असतो. खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं मी तुमच्यासाठी काही भाषण करण्यासाठी आलेलो नाहीये, तर तुमचे आभार मानण्यासाठी आलेलो आहोत. आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी सर्व आयोजकांनी खऱ्या अर्थाने जी मेहनत घेतली त्या सर्व आयोजकांचं प्रथमतः मी सर्वप्रथम आभार मानतोय. त्याचबरोबर आत्ताच आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्याला जे मार्गदर्शन करणारे नेहमी आणि आपल्या पाठीशी नेहमी शाबासकीची पाठ थोपटणारे आपल्या विद्यालयामध्ये अगदी सदैव अगदी विद्यार्थ्यांचा विचार करणारे या विभागाचे विभागीय चेअरमन माझे आमदार बाळाराम पाटील साहेब यांचे प्रथमतः मी आभार मानतो. तसेच गाईज इथं कॉलेजचा सगळा समारोप झालेला आहे, भाषा विषय देऊन झालेला आहे. इथं बघा मानव शेडे मानवने बघू आता आपल्याला सबस्क्राईब केले ना दोस्त आहे का ना बघू आपला असतं म्हणजे काहीतरी झोल आहे. गाईज आत्ता आय डी मागतो वा. काही 9वीला एक बेंच पार्टनर होता माझा नाही बघा आत्ता आय डी मागतो. गाईज बघा असं उडं असतं. ओके झालं. मला माहित नव्हतं आयडीचं नाव नव्हतं माहित. धन्यवाद आयडीचं नाव नव्हतं माहित मला. धन्यवाद मित्रा. पहिले सबस्क्राईब केले का दाखव. सबस्क्राईब केले का दाखव. आज सगळ्यांचे कोणाचे सबस्क्राईब करायचे आम्ही केले ना भाई तुला सबस्क्राईब. नाही आहे शेट एरटिगा आणले बोलतो निश्चित माझे आहे र. गाईज बघा आत्ता बांधतं गाईज बघला सबस्क्राईब केला असेल. काय नेट आयडीच नाही तुझी काय आहे? अरे नेट नाही चालत तुझ्या एरिया आय डी बरोबर आहे काय विषय गाईज त्यांनी सबस्क्राईब केलं का ना बघू. GU नेट चालतोय ना. सबस्क्राईब नाही केला गाईज बघा हे असं दोस्त असणार गाईज. काय बोलू आता नाश्ता आहे काहीतरी मिळेल काय तुला काय नाश्ता समोसा असेल एक. गाईज पेटीन दिले नाश्ता आहे गाईज बघू. यो आता यांनी सबस्क्राईब केले का ना बघू. याला त्रास पारी याचं सबस्क्राईबर दुसऱ्या कोणा सबस्क्राईब कर. गाईज आता 250 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे गाईज. टार्गेट ठेवू आपण सगळ्यांजवळच्या करून घ्या अख्खी पोरांजवळच्या. 1199 कसं आहे आवड दुसरं बोलणे केले केलेलं आहे काही. धन्यवाद योग्य भाई. सबस्क्राईब केले का फोन आणले सबस्क्राईब कर आपल्याला. आम्ही बघू शकता काय सबस्क्राईब पहिले सबस्क्राईब कर. आज 250चा टार्गेट आहे भाई. ब्लॉगर आमच्या कॉलेजमध्ये आलेला आहे. हो पहिले सबस्क्राईब कर. जा बॉक्स दिले तुला. ना केला जा बॉक्स दे पहिला. खाऊ मग कसं ना दाखवतो भाई. पेटी आणजा आपल्याला पेटी आणजा खाऊ द्या मजा. पेटी गेला गेला गाईज. आज आपल्याला टार्गेट आहे गाईज 250 सबस्क्रायबर आहे आणि सबस्क्राईब बघायला. तू काय हां ठीक आहे चल. 1199 हां बघ
2024. धन्यवाद. पेटीमध्ये काय आहे? Guys, बघू शकता आता पेट्या आणा झालं. आता आम्ही चालू ए, स्वराज इकडे फोन आहे ना, तो कोण तुझाच आहे ना? बघू. काय करायचं पोरीच्या रोड युट्यूब ओपन कर, पोरी बिरीचे सोबत आपण बोलू ना. काय करायचं युट्यूबला सबस्क्राईब कर आपल्याला. तुला सबस्क्राईब नाही फोन दुसऱ्या फोनमध्ये केले अकाउंट लॉग इन नाही याच्यात नवीन आहे फोन वा राहू दे चल. जायला विषय जायला मॅडम बघू शकता गाईज, मॅडमने कालच आम्हाला सबस्क्राईब केले. मॅडम धन्यवाद तुम्हाला. काय काय याच्यात? नाही माहिती काय काय. ठीक आहे, आम्ही ओपनिंग करू. हो. समोसा असेल मला वाटतं आणि फ्रुटी आहे आणि ढोकळा आहे. फ्रुटी पण आहे. वा, धन्यवाद गाईज. मॅडम चांगले आहेत आमच्या अकाउंटचे. मॅडम गाईज कालच सबस्क्राईब केले मॅडमने. केले का फुल मॅडमचे फोनात डायरेक्ट सबस्क्राईब केले मॅडम. गाईज बघता होता खाऊन काय काय याच्यात. पाडळ आहे. गाईज बघू शकता आता अनबॉक्सिंग केलेलं आहे आयफोन. माझा भेटले हे या काय सिस्टम आहे. मला माझा आहे, याला फ्रुटी आहे. तुला काय बघ, त्याला बी माझा आहे. तुझं कोण थांब पेट अँड डिफरन्स सर. पेट अँड डिफरन्स आहे. पेट आहे याच्या वेगळी पेटी. याची राजस्थानवाली पेटी आहे याला फ्रुटी आणि निठरला वाटतं काही गेलेलं आहे का पण एक स्कॅम केले भाई आपल्यासोबत. काय कोण बोल एक स्कॅम भाई चटणीत ना दिली. हा, चटणी मी नाही. काशीत का सोबत हा प्रोटीन डुबून कशी का मिरची दिली याला मिरचू ढोकळामध्ये राहिलेलं चटणी ना ढोकला आता का काहीच बघू शकता. आता सगळे फोटो काढायला आले नाही. बघा अनुष्का व्हिडिओग्राफी आहे काही व्हिडिओ एडिटिंगसाठी काहीच कोलॅबरेशनसाठी DM करा. असते कार ना. हे अनुष्का इकडे आहे ना, तुझा अनुभव सांग एक 12वी पर्यंतचा. सांग ना कसं वाटतं आता. हॅलो प्रायव्हेट कॉलेज सांग गाईस. काय बोला आम्ही तसं राहिले आहो. काय बोला तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज यायला लागलं. आम्ही असंच आहे. मम्मी चालतं बोल. मग मी राहू दे. सांग मग आता कसं वाटतं तुला लास्टचा जांभर. दिवस आहे. जांभर आहे पण जास्त दुःख विक्क नव्हतं. तिला काय विचार तुला डेंजरस नाही काय होतं नॉर्मल असा होतो हे आमच्या बघू शकता खास हिंदीच्या मॅडम आमच्या लाडक्या फेवरेट मॅडम आणि बाकीच्या वाईट का? बाकीच्या खूप चांगल्या आहेत सगळ्यात चांगले आहेत. तुम्ही अभ्यास कमी देता म्हणून